तर पहलगाममध्ये पर्यटकांवर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली। ही टीआरएफ संघटना नेमकी काय आहे जाणून घेऊया। म्हणजे द रेजिस्टन्स फ्रंट पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी संघटना आहे। टीआरएफची स्थापना 2019 मध्ये कलम 370 रद्द झाल्यानंतर झाली। 1 एप्रिल 2020 रोजी कुपवाड्यात हल्ला झाला आणि याच्यामध्ये 5 जवान शहीद झाले। 9 जून 2024 मध्ये वैष्णोदेवीच्या यात्रेकरूंवर हल्ला झाला आणि यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले। 26 फेब्रुवारी 2023 मध्ये पुलवामात काश्मीरी पंडित संजय शर्मा यांची हत्या करण्यात आली। 13 सप्टेंबर 2023 मध्ये कोकरनाग इथं लष्कराचे कर्नल मेजरसह लष्करावर हल्ला केला। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये टीआरएफ सक्रिय असते। 2023 मध्ये केंद्र सरकारकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आली। लष्कर-ए-तोयबाची उपशाखा पाकिस्तानच्या ISISचा पाठिंबा आहे। लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा एक वेगळा गट आहे। पाकिस्तानच्या लष्कराकडून टीआरएफला रसद पुरवली जाते। दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगामच्या स्थानिकांनी कॅन्डल मार्च काढला। हा हल्ला पर्यटकांवर नाही तर संपूर्ण माणुसकीवर आहे। हल्लेखोरांना सोडू नका अशी घोषणाबाजी या कॅन्डल मार्च दरम्यान स्थानिकांनी केली आहे। तर दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाममध्ये स्थानिकांनी कॅन्डल मार्च काढत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवलाय। हा हल्ला पर्यटकांवर नाही, हा माणुसकीवरचा हल्ला आहे असं अशा भावना यावेळी या स्थानिकांनी व्यक्त केलेल्या आहेत। तर कॅन्डल मार्च दरम्यानचीच ही 2 दृश्य आहेत। स्थानिक जे सगळे रहिवासी होते पहलगाममधले त्यांनी कॅन्डल मार्च काढत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवलेला आहे। पहलगाम हे पर्यटकांसाठीचं अत्यंत आवडतं असं ठिकाण असतं। मोठ्या संख्येनं दरवर्षी लाखो पर्यटक पहलगामला जात असतात आणि तिथेच त्याच पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर पहलगाममधल्या स्थानिकांनी या हल्ल्याचा कॅन्डल मार्च काढत निषेध नोंदवला।